जूनमध्ये बोलण्याची वेळ येणार आहे. काँग्रेसने काय केलं, यांनी काय केलं. बरं, साधा एक प्रश्न तुम्हाला विचारतो. हे जे आता त्यांनी जे काही तारे लावले तेच रेकॉर्ड, म्हणजे आता तुम्हाला आताच्या पिढीला रेकॉर्ड काय कळणार नाही. आम्ही लहान होतो तेव्हा ते रेकॉर्ड यायची, एक तो HMVचा कुत्रा यायचा, हिज मास्टर्स व्हॉइस, आणि ते रेकॉर्ड यायची, ती रेकॉर्ड अशी फिरायची, जुन्या लोकांना कदाचित माहिती असेल, आणि मग त्याच्यावर ती पिन ठेवली जायची, आणि ती पिन कधी कधी अडकायची, आणि अडकली का तेच वाक्य परत परत वाजायचं. तसं मोदी शहांची रेकॉर्ड अडकले आता, त्यांनी तेच चालवले. नेहरूने काय केलं, काँग्रेसने काय केलं, काँग्रेसने देश लुटला. मग मी तुम्हाला विचारतोय, आणि सगळ्या सभेत जर मी विसरलो नाही तर प्रश्न मुद्दामून विचारतो की आता सध्या त्या निवडणूक रोख्यांचा एक घोटाळा बाहेर आला. बरं, ती स्टेट बँक सुद्धा अशी आहे, जर शेतकऱ्यांनी कर्ज घेतलं असेल कुठल्या बँकेनी तर या बँका कशा मागे लागतात, तुमच्या जप्तीच्या नोटिसा लावतात, घरदार सगळं गहाण घेतात, टाकून घेतात, जमीन लिहून घेतात, पत्नीचे दागिने, बैलजोडी काय असेल नसेल ते सगळं. आणि दुर्दैवाने जर का नैसर्गिक आपत्ती आली आणि कर्ज परतफेड करू शकले नाही तर त्याच्या घरावरती जप्तीची नोटीस लावतात. आणि मग जगायचं कसं, गावात माझं काय राहिलं, आता मी तोंड कसं दाखवायचं, म्हणून शेतकरी आत्महत्या करतो. म्हणजे एवढा रेकॉर्ड तुमच्याकडे असतो. साध्या माणसांचे हजारो लाखो शेतकऱ्यांचे रेकॉर्ड तुमच्याकडे आहेत, वेळेवरती तुमच्या नोटिसा जातात त्याच्या घरावरती जप्तीसाठी. पण निवडणूक रोख्यांमधनं हजारो कोटी रुपये जे भाजपने जमवले, सुप्रीम कोर्टाने जे सांगितलं की किती आज काल 1-2 दिवसामध्ये आता असेल, मुदत संपत आली असेल, की तुम्ही तो तपशील द्या. स्टेट बँकेने निर्लज्जपणाने सांगितलं की आम्हाला तपशील गोळा करायला वेळ लागेल, आम्हाला 3 महिन्याची मुदत वाढून द्या, माझ्या शेतकऱ्याला कर्ज परतफेडीसाठी देता मुदत. मग ते जसे रेकॉर्ड ठेवतात तसे ह्या चोरांचे रेकॉर्ड तुमच्याकडे का नाही आहेत. पण कर्ज रोख्यांच्या माध्यमातून, कर्ज रोखे नाही, निवडणूक रोख्यांच्या माध्यमातून भारतीय जनता पक्षाच्या तिजोरीत किती पैसे आले माहिती आहे तुम्हाला? 6 का 7 हजार कोटी, बरोबर आहे ना. आणि काँग्रेसच्या तिजोरीत किती आले? 600 का 700 कोटी. मग भाजपच्या तिजोरीत 7-8 हजार कोटी आणि काँग्रेसच्या तिजोरीत 700-800 कोटी. देशाला लुटलं कोणी, तुम्ही सांगा. भाजपने लुटलं की काँग्रेसने लुटलं? बरं, काँग्रेसने ते सांगतात 60-65 वर्ष काँग्रेसने देशाला लुटलं, आणि काँग्रेसने जे काही केलं नाही 60 वर्षात ते आम्ही करून दाखवलं. बरोबर आहे, कारण काँग्रेसने 60-65 वर्षात 700-800 कोटीच जमवले. तुम्ही 2-5 वर्षामध्ये 6000 कोटी जमवले. जे काँग्रेसने नाही केलं ते तुम्ही करून दाखवलं. पण ही सगळी, मी काय होतं, काही वेळेला राग अनावर होतो, कारण जे चाललंय, हा माझा महाराष्ट्र आहे, माझा महाराष्ट्र आहे, आपल्या सगळ्यांचा महाराष्ट्र आहे. या महाराष्ट्र गुजरातमधनं चालवत आहे. आज सुद्धा शेतकऱ्यांच्या काय त्यांच्या मालाला काय भाव नाही, हमी भाव नाही, मुलाला नोकरी मिळत नाही, शेतकऱ्यांची लग्न अडलेत, शहरामध्ये तरुण बेरोजगार आहेत. हे सगळे जे येतात, मोदी येतात, अमित शहा येतात आणि सांगतात आता आपल्याला सामर्थ्यवान भारतासाठी पुन्हा एकदा मोदी सरकार आणायचे. 2047 साली आपला देश जगातला सगळ्यात बलवान देश असेल. बसा ओमला, 2047 सालला किती वर्ष आहेत? अहो 2047 साल तुम्ही तरी बघणार आहात का? कशाला सांगताय 2047 साल? आत्ता काय देतो ते बोल. आज रात्री माझ्या गरीबाच्या घरामध्ये 2 घास खायला अन्न नाही. 2047 घाल तुझ्या उरावरती, त्याच्या ताटात पहिले 2 घास आज दे. आता ज्या आंबारस सांगत होते सोयाबीनला भाव नाही, कापसाला भाव नाही, याला भाव नाही, त्याला भाव नाही. गद्दारांना 50 खोके आणि शेतकऱ्याच्या हातामध्ये काय नाही. बरं, इकडे सुद्धा आपल्या संतोष सोमवंशींनी सोयाबीनसाठी संशोधन केंद्राची मागणी केलीच होती. आम्ही जे विषय सोडवायला मागत होतो ते बाजूला ठेवले. गेल्या 8-10 दिवसापूर्वी जे आपले अर्थसंकल्प त्यांनी मांडला, अंतरिम म्हणजे तात्पुरता, तो सगळा अर्थसंकल्प मी त्या सभागृहात बसून ऐकला म्हणजे ते सांगत होते, तो सांगताना मी बघितलं त्यांना, आणि माझी जी प्रतिक्रिया दिली की हा सगळा अर्थसंकल्प, हे यांचे सगळे मित्र, सगळे सोयरे आहेत, त्यांच्या तिजोऱ्या भरण्यासाठी आहेत. कॉन्ट्रॅक्टर, हा सगळा जो काय अर्थसंकल्प आहे, इथे हजारो कोटीचं काम, इकडे रस्ता देणार, तिकडे रस्ता देणार, हा रस्ता देणार, तो पूल करणार, हजारो कोटीची कॉन्ट्रॅक्ट.
म्हणजे कॉन्ट्रॅक्टर जोमात आणि माझा शेतकरी कोमात असा अर्थसंकल्प आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.